पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना भाविक वेगवेगळ्या प्रकारे सेवा देतात। त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवला जातोय। वारकऱ्यांसाठी इथे वेगवेगळ्या सोयी केल्या गेलेल्या आहेत आणि नेमक्या या सोयी कशा आहेत या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी येत्या आषाढीला आपण पाहिलं तर 17 जुलै रोजी आषाढी यात्रा पार पडते। आपण बघितलं तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री जे आहेत त्यांच्या माध्यमातून गेली 1 वर्ष झालं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। मी आता आरण या गावी आहे, त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायत असेल कार्यालय आहे, त्या आरोग्याच्या वारी ग्रामपंचायत आरण या ठिकाणी हे आरोग्य शिबिर राबवण्यात येत आहे। आता आपल्याबरोबर आरोग्याचे वैद्यकीय अधीक्षक पाटील साहेब आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की साहेब काय सांगाल, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा जो उपक्रम आहे कशा पद्धतीने सुरू आहे? गेले 2 वर्ष झालं माननीय आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू माननीय शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले साहेब, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर सरवदे साहेब आणि तसेच त्यांची पूर्ण तालुका मेडिकल ऑफिसर, तसेच त्यांची पूर्ण टीम आणि येथील मोडनीमचे आरोग्य अधिकारी सर्वांच्या सहकार्यातून दरवर्षी गेले 2-3 वर्षापासून आरण येथे आरोग्याची वारी हा उपक्रम चालू असून येथे आरण येथे संत सावतामाळीचं माळी महाराजांचं समाधीस्थळ आहे आणि त्या ठिकाणी साधारणतः 100 ते 200 दिंड्या इथून पंढरपूरला जातात। आरोग्यमंत्री जे आहेत त्यांच्या उपक्रमातून हा योग्य तो उपक्रम राबवला जात आहे आणि तो यशस्वीरित्या त्यांचे सहकारी पारही पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, आरण।